तुमच्या डोक्यावर अचानक गोल टक्कल दिसत आहे का? एखाद्या ठिकाणी पूर्णपणे केस गायब झालेत का? तिथे ना दुखतंय ना खाज पण पॅच स्पष्ट दिसतोय, तर मग घाबरू नका. याला ॲलोपेशिया अरिएटा असे म्हणतात. आपण याला मराठीमध्ये कॉमनली चाई लागणे किंवा केसांना कीड लागणे असे म्हणतो. आज आपण या आजाराबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. ॲलोपेशिया अरिएटा म्हणजे नेमकं काय, का होतं, हे बरं होतं का, यावर उपचार आहेत का, व या आजारामध्ये होमिओपॅथी कशी मदत करू शकते ते. तर चला सुरू करूया. ॲलोपेशिया एरिएटा एक ऑटो इम्युन कंडिशन आहे. ऑटो इम्युन म्हणजे काय? आपली इम्युनिटी जी आपल्याला बाहेरच्या जंतूंपासून वाचवते ती चुकून आपल्या शरीरावर हल्ला करते. या आजारामध्ये ती केसांच्या मुळांवर म्हणजे हेअर फॉलिकल्सवर अटॅक करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती मुळांना नष्ट करत नाही, तर ती तात्पुरता त्यांना फक्त इनॅक्टिव्ह करते. म्हणूनच अनेक रुग्णांमध्ये केस परत येऊ शकतात. आता जाणून घेऊया की हे अचानक का होते. 100% कारण कोणालाही माहित नाहीये, पण असे काही ट्रिगर्स आहेत की जे या आजाराला निमंत्रण देऊ शकतात, जसे की तीव्र ताणतणाव, इमोशनल शॉक किंवा जेनेटिक टेंडन्सी. आपल्या घरात कोणाला असेल, आई वडिलांना असेल तर होऊ शकतं. थायरॉइडची समस्या असेल किंवा इतर ऑटो इम्युन आजार असतील तर हे आपल्याला होऊ शकतं. मी अनेक वेळा पेशंट्स मध्ये पाहिले आहे की हे एक्झाम प्रेशर, जॉब प्रेशर किंवा फॅमिली ट्रॉमा याच्या 1 ते 3 महिन्यानंतर हे पॅचेस दिसायला लागतात. आता याची लक्षणं काय आहेत? गोलाकृती किंवा अंडाकृती पॅचेस पडतात. आता काही लोकांमध्ये या आजाराचे तीव्र प्रकार सुद्धा दिसू शकतात, जसे की संपूर्ण डोक्याचे केस जातात, याला ॲलोपेशिया टोटॅलिस म्हणतात. व दुसरा एक प्रकार आहे की ज्यामध्ये पूर्ण शरीराचे केस जातात, याला ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस म्हणतात. आता एक महत्वाची गोष्ट, हे संसर्गजन्य नाही, हे एकामेकाच्या स्पर्शाने पसरत नाही. आता या आजाराचं निदान कसं करायचं? डायग्नोसिस करण्यासाठी जनरली क्लिनिकल एक्झामिनेशन पुरेसं असतं, पण काही केसेसमध्ये विटॅमिन B12, विटॅमिन डी, थायरॉइड या ब्लड टेस्ट कराव्या लागू शकतात. आता येऊया सर्वात महत्वाच्या भागाकडे, ट्रीटमेंट. ॲलोपॅथिक उपचारामध्ये यामध्ये टॉपिकल स्टेरॉइड्स वापरले जातात, ज्याने केस परत येऊ शकतात, किंवा इंट्रालिजनल स्टेरॉइड इंजेक्शन देता येतं. इंट्रालिजनल स्टेरॉइड इंजेक्शन म्हणजेच जिथे ते पॅचेस झालेत त्या पॅचेसमध्येच इंजेक्शन दिलं जातं. तसेच मिनॉक्सिडिलचा सुद्धा या आजारामध्ये वापर केला जातो नवीन केस येण्यासाठी, किंवा काही सिव्हिअर केसेसमध्ये इम्युनोथेरपी दिली जाते, म्हणजे ओरल मेडिसिन्स दिल्या जातात इम्युनिटी सप्रेस करण्यासाठी. स्टेरॉइड इंजेक्शन बऱ्याचशा केसेसमध्ये उपयोगी ठरतो, पण वारंवार घेतल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. मिनॉक्सिडिल नवीन केसांची ग्रोथ स्टिम्युलेट करतो, पण ऑटो इम्युनचं कॉज बदलत नाही. आता जाणून घेऊया होमिओपॅथी या आजारामध्ये आपल्याला कशी मदत करू शकते. सर्वात अगोदर होमिओपॅथी या आजाराला फक्त स्काल्पचा प्रॉब्लेम असं मानत नाही, तर ही एक इम्युन इम्बॅलन्स डिसीज आहे असं मानलं जातं. म्हणून होमिओपॅथीमध्ये उपचाराने फक्त केस उगवण्याचा उद्देश नसतो, तर पूर्ण शरीराचा समतोल साधण्यावर असतो. या आजारामध्ये होमिओपॅथी 3 स्तरांवर काम करते. सर्वात प्रथम कॉन्स्टिट्युशनल रेमेडी, दुसरं इम्युन मॉड्युलेशन, तिसरं लोकल फॉलिकल सपोर्ट. आता होमिओपॅथीमध्ये या आजारावर काही कॉमन मेडिसिन्स वापरली जातात, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही औषधं सगळ्यांना लागू पडतीलच असं नाही, कारण होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच मानला जातो. म्हणजेच प्रत्येक पेशंट वेगळा असतो, त्याची पर्सनॅलिटी वेगळी असते, त्याची थॉट प्रोसेस वेगळी असते, त्याची मानसिकता वेगळी असते, त्यानुसार औषध दिलं जातं. त्यामुळे ही औषधं ही जनरल औषधं आहेत, ही फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगतो. यासाठी नेहमी एका होमिओपॅथिक डॉक्टरांकडून कन्सल्टेशन घेऊनच ही औषध चालू केली पाहिजेत. सर्वात प्रथम आहे नॅट्रम म्युरॅटिकम. नॅट्रम मूर हे औषध भावनिक धक्का, सॅडनेस, दुःख यानंतर होणारा जो काही ॲलोपेशिया अरिएटाचा आजार आहे यावर वापरलं जातं. दुसरं फॉस्फरस. जर पेशंट सेन्सिटिव्ह असेल, अँझायटी असेल त्याला, तर त्याच्यामध्ये हे औषध वापरलं जातं. तिसरं लायकोपोडियम. जर या आजाराबरोबर गॅस्ट्रिक ट्रबल्स असतील तर लायकोपोडियम वापरू शकतो. जर तुमची प्रतिकारशक्ती कमजोर असेल तर सिलिशिया वापरू शकतो. जेव्हा पेशंट माझ्याकडे या गोष्टीसाठी येतो तेव्हा मी 3 गोष्टींवर जास्त भर देतो. सर्वात प्रथम प्रॉपर केस टेकिंग, दुसरी इम्युनिटी बॅलन्स व तिसरे फॉलिकल ऍक्टिव्हेशन सपोर्ट. इंटरनल कॉन्स्टिट्युशन मेडिसिन सुरू केली जाते व त्यासोबत मी सपोर्टिव्ह थेरपी म्हणून डॉक्टर अजिंक्याज होमिओपॅथिक हेअर ड्रॉप्स व डॉक्टर अजिंक्याज होमिओपॅथिक हेअर सिरम हे देतो. हेअर ड्रॉप आतून स्काल्प बॅलन्स व स्काल्प एन्व्हायरमेंट न्यूट्रिशन सुधारण्याचं काम करतं. हे जबरदस्तीने केस उगवत नाहीत, तर शरीरात आतमधून रिग्रोथ होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतं. लोकल स्टिम्युलेशनसाठी मी डॉक्टर अजिंक्याज होमिओपॅथिक हेअर सिरम रिकमेंड करतो. हे स्टेरॉइड फ्री आहे, यामध्ये होमिओपॅथिक कंटेंट आहेत, यामध्ये आर्निका, जॅबोरॉन्डी, सेबल, सेरुलेटा आहे, जे केसांच्या वाढीसाठी मदत करतं. हे स्काल्प सर्क्युलेशन सुधारतं व डॉर्मंट फॉलिकल्सला ऍक्टिव्ह करतं. हेअर ड्रॉप तुम्ही सकाळी 2 थेंब व रात्री 2 थेंब 1 चम्मच पाण्यामध्ये घेऊ शकता. याचा वापर तुम्ही 3 ते 4 महिने करू शकता.
व डॉक्टर अजिंक्यज होमिओपॅथिक सिरम तुम्हाला केसांमध्ये पडलेल्या पॅचेसवर याचे 2 ते 3 थेंब लावायचे आहेत व हलक्या हाताने मसाज करायचा आहे. हे तुम्ही सकाळी व रात्री लावू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करताना तुम्हाला हेवी ऑइलिंग टाळायची आहे.